बाळानो, मी आज बोंबीलचं सार कसं करणार आहे ते दाखवणार आहे. आता थोडं तेल घालायचं. आणि हे बोंबील आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 वेळा धुतलेले आहेत. ते आता मी जरा तळून घेणार आहे. पण आई, काय काय बायका काय करतात, काय काय बायका काय करतात, भाजून घेतात आधी. तर तू असं कसं केलंस? हे असंच भाजून घेणार. हे भिजवून धुवून फायदा भाजून घ्यायचं. काय होतं परत धुवायचं नाही. हे भाजलेलं छान लागतं सार. म्हणजे आधी ओले करायचे, आधी धुवून घ्यायचे, मग भाजायचे आणि मग भाजायचे. तेलामध्ये भाजायचे चांगले. वास छान आला. भाजून घेतले ना छान लागतं सार. ही अशी पद्धत नसेल कुणीच टाकली युट्यूबला आता सध्या. त्यामुळं जे माझ्या वयातली मुली आहेत त्यांना हे खूप फायद्याचं होणार आहे. मुली काय, मुलांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. एवढ्या बारीक गोष्टी कुणाला माहिती नाही. ते तुझा व्हिडिओ बघून सगळ्यांना त्याचं ज्ञान मिळून जाईल. आता बारीक गॅस ठेवायचा का? आणि नाही, जरा मोठा करतो. आज तू ह्याचा व्हिडिओ टाकलास ना, कोबीची भजी. ती तर खूप सुंदर झाली होती. सर्वांनी तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. माझ्या आईनी व्हिडिओ टाकायची का सुरुवात केली तर तिला याच्यामधलं खूप नॉलेज आहे. ती खूप छान स्वयंपाक बनवते. म्हणून आम्हीच तिला हट्ट केला की तू का नाही करत सुरुवात व्हिडिओ बनवायला. म्हणून तिने आता ही सुरुवात केली व्हिडिओ बनवायला. तुमचा खूप सपोर्ट होऊ द्या तिला सबस्क्रायबर्स वाढू द्या आणि ती अशीच पुढे जाऊ द्या. आणि तुम्ही तिच्याकडून खूप शिका. तुम्हाला काही शंका असेल ही भाजी कशी करायची, याच्यात किती टाकायची चटणी, काय असेल, काही जे छोटं मोठं जे तुम्हाला वाटेल तुमच्या मनातली शंका ती तुम्ही कमेंट थ्रू तिला विचारू शकता. त्याच्यावर नक्कीच ती तुम्हाला रिप्लाय करेल. आणि तिचा आता सुरुवात आहे म्हणून पण कायम सपोर्ट राहू द्या. जे कोणी व्हिडिओ बघतात त्यांनी प्लीज तिला लाईक द्या व्हिडिओला. आता हे भाजून झाले आपलं छान. आता हे काढून घ्यायचं. लापशीचा शिरा, पोहे, परत आईच्या या खूप अशा गोष्टी आहेत वेगळ्या काही ते आईनेच केल्या तरच आम्हाला आवडतात. इतक्या सुंदर आई करते. चकली, फराळाची चकली म्हणजे एकच नंबर. आता आपण याच्यात कांदा घालणार. कांदा जरा मऊ झाला की परत टॅमॅटो टाकायचे. त्याच तेलामध्ये, तेल नाही घ्यायचं. तेल घालणार थोडं, पण जरा कांदा भाजून घ्यायचा. सुरीला जास्त धार नसल्यामुळे तो कांदा असा कट झाला. नाहीतर कांदा खूप बारीक कट करूनच आपण टाकायचं त्यामध्ये. आता थोडं तेल घालायचं आधी. प्रत्येक गोष्ट जशी असते तुम्ही जर आईची फॉलो केली तर भाजी ही खूप छानच होणार. आपण टॅमॅटो टाक.
आपला हा घरगुती मसाला लाल तिखट, एक 2 चमचे टाकायचे. एकदा आई तू बोंबीलची चटणी पण एकदा या चॅनल थ्रू टाक पुढे. 2 चमचे मीठ टाकायचं. याचा काय फायदा असतो का आई? जेव्हा आपण कांदा टमाटर टाकतो त्यावेळेस जर आपण हे टाकतो त्यामध्येच मीठ टाकतो, त्याचा काय फायदा आहे का? हा, सगळं लागतं ना सगळ्याला. हा, थोडी हळद घालायची. हे तळलेले बोंबील टाकायचे त्याच्यात. त्याच्यात आई बटाटा पण टाकतो ना आपण? हो, बटाटा टाकतात. छान लागतं बटाटा टाकून. मी टॅमॅटो पण टाकलाय, पण आमसूल पण टाकायचं, छान लागतं. आता आपण पाणी ओतणार आहे. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ओतून घ्यायचं पाणी, कारण जरा हे पातळ छान लागतं भात आणि सार. आता आपण जरा लसूण आणि खोबरं टाकणार आहे. हे लसूण खोबरं आई कसं करतो आपण ते एकदा सांग. लसूण आणि खोबरं किसून घ्यायचं, म्हणजे बारीक होतं चांगलं मिक्सरला. हा, आणि चेचून पाट्यावर टाकलं तर छानच एकदम. हा, म्हणजे आपल्याकडे हे रोज आपल्याकडे प्रत्येक भाज्यांमध्ये आपण हे असं लसूण खोबरं टाकतो. हा, हे आपल्याकडे बरणीमध्ये आमच्याकडे बनवलेलं असतं. ते आम्ही प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कूट किंवा हे लसूण, कोथिंबीर आणि जिरं आणि खोबरं याचं मिक्सरमध्ये वाटून घेऊन बिना पाणी टाकता ते करून ठेवलेलं असतं. प्रत्येक भाजीला ते लावलं जातं. विदाऊट मसाला लावता हे रोजच्या भाज्यांना असतं. आम्ही मसाला वगैरे लावत नाही. आम्हाला वाटण नेहमी लागतंच खोबऱ्याचं. अशा पद्धतीने आईचं हे करून झालं. आता याला एकदा उकळी आली. किती मिनिट लागणार आहेत आई याला? एक 15 मिनिटं तरी.
15 मिनिटानंतर आपण हे बघू. तेव्हा मग भाकरी आईने मस्त केलेल्या आहेत, गरम गरम भात आणि हा सार. कसा आई मोठा गॅस ठेवायचा का पूर्ण? हो, जरा उकळी येईपर्यंत. त्या बघा ह्या भाकरी केलेल्या आहेत. तर मागे धर. जरा अजून मागे. प्रत्येकी भाकरी केलेली आहे, मस्त सार आणि भात आणि भाकरी आणि कांदा आणि मस्तपैकी आता जेवणार एक 15-20 मिनिटांनंतर. वरून अशी कोथिंबीर घालायची. चला तर आपण करून बघा. बोंबीलचं सार आवडलं तर लाईक करा,